बौद्ध धर्मातील राष्ट्रविघातक अशा काही प्रवृत्तींची आणि परिणामांची ही चर्चा करण्याच्या आधी माझ्या मतांचा विपर्यास होऊ नये म्हणून मी इथे आरंभीच हे सांगणे मी माझे कर्तव्य समजतो की स्वतः बुद्ध देवाविषयी किंवा त्याच्या बौद्ध धर्माविषयी एकंदरीत मला अत्यंत आदर वाटत आहे. भारतीय इतिहासात एकाहून एक उत्तुंग अशी महान आणि जागतिक विभूतीची जी हिमालयीन शिखरे आहेत त्यातील एका उत्तुंग शिखराचे नाव आहे भगवान बुद्ध. ह्या आदरात पुरता त्याच्या शिष्याप्रमाणेच त्याच्या मूर्तीपुढे नम्र होऊन मीही म्हणतो, नमो भगवते बुद्धाय. ज्या हिंदू राष्ट्राने त्यांना जन्म दिला ते हिंदू राष्ट्रही आज त्यांना श्री विष्णूंचा 9वा अवतार मानित आहे. तेही एवढ्यासाठीच बुद्ध धर्म भारतातून नामशेष का झाला? बौद्ध धर्म हा अशोकाच्या आधी 300 वर्षे तरी मगधाचे आजूबाजूला उपदेशिला जात होता. त्याचा प्रचार तोपर्यंत बहुशः मतपरिवर्तनाने होई, त्यामुळे त्याचा प्रसारही मंदगतीने चाले. मागे परिच्छेद 15 मध्ये वर सांगितलेच आहे की सिकंदर सेल्युकसच्या कालापर्यंत पंचनद, पंजाब, सिंध, गांधार प्रभृती प्रांतात बौद्ध धर्माचे नावही फारसे ऐकिवात नव्हते. ग्रीकांना तर त्याचा पत्ताही नव्हता. बहुतेक इतिहासकारांचा असा समज झालेला आहे की बौद्ध धर्म हा वेदाचे प्रामाण्य व न मानणारा आणि एकंदरीत निरीश्वरवादी असल्यामुळे त्यावेळच्या वैदिक धर्माभिमानी जनतेने त्याचा प्रबळ विरोध केला आणि त्यामुळे शेवटी तो धर्म भारतातून नामशेष होऊन गेला. परंतु आजपर्यंतची दृढावलेली ही समजूत सर्वांशी सत्य नाही, कारण गौतम बुद्धानेच अवैदिक किंवा निरीश्वरवादी किंवा शून्यवादी धर्मपंथ काढला हेच मुळात अतथ्य आहे. स्वतः बुद्ध जन्माला आले त्याचे आधी उणेपुरे अवैदिक निरीश्वरवादी 50-60 धर्मपंथ भारतात प्रचलित होते. हे बुद्ध ग्रंथांना सुद्धा मान्य आहे. वैदिक नि अवैदिक तत्त्वज्ञानाचे नि प्रचारकांचे बौद्धिक वादविवाद होत मतपरिवर्तनाने ज्याला जो धर्मपंथ रुचेल तो त्या धर्मपंथात जाईल. बुद्ध कालापासून शंकराचार्याच्या कालापर्यंत तत्त्वज्ञानाच्या आणि बौद्धिक संघर्षाच्या आघाताने बौद्ध धर्मास काही अंशी हार खावी लागली. ही गोष्ट जरी सत्य असली तरी वैदिक धर्माभिमानी ब्राह्मण, क्षत्रियादी जनतेला बौद्ध धर्माचा आणि विशेषतः त्याची पुढे जी विकृती होत गेली तिलाच अनुसरणाऱ्या बौद्धांचा जो अगदी तिटकारा आला त्याचे मुख्य कारण तात्विक किंवा बौद्धिक हेच काय ते नसून ते राष्ट्रीय आणि राजकीयही आहे. ते कसे ते ह्या पुस्तकाच्या कक्षेत मावेल त्या प्रमाणात पुढे यथाप्रसंगी सांगण्यात येईल. अशोकाने वैदिक धर्मीयांवर बौद्ध धर्म बळाने लादला. अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याच्या राजवटीच्या उत्तरार्धात त्याच्या अंगी त्या बौद्ध धर्माचा अभिनिवेश इतका संचारला की तोपर्यंत केवळ उपदेशाने त्या मताचा जो प्रचार होत होता तो पुरेसा नाही असे वाटून त्याने आपल्या सर्व साम्राज्यात वैदिक धर्मातील अत्यंत मूलभूत परंतु बौद्ध धर्मात निषिद्ध मानलेल्या अशा धर्माचारांना एखाद्या अपराधाप्रमाणे दंड ठरविले. उदाहरणार्थ 2-3च गोष्टी स्थलाभावामुळे येथे देऊ. यज्ञयागांना ते हिंसा प्रधान म्हणून आपल्या साऱ्या साम्राज्यात त्याने बंदी केली. यज्ञसंस्था ही वैदिक धर्माचे आद्य केंद्र. त्या यज्ञसंस्थेच्या केंद्राभोवती वेदकालापासून भारतीयांची महान संस्कृती विकसून भरभराटलेली होती. ते यज्ञ राजदंडाच्या बळाने अकस्मात दंड ठरविल्यामुळे अशोकाच्या साम्राज्यात 80% असणाऱ्या ब्राह्मण, क्षत्रियादी वैदिक धर्मीयात केवढा क्षोभ माजला असेल याला कल्पनाच केलेली बरी. अशोकाने मृगया ही निषिद्ध दंडे ठरविली. वैदिक धर्मात क्षत्रियांचे मृगया हे एक मुख्य कर्तव्य होते. त्यातही लक्षावधी लोकांच्या आहारासाठी मासे, कोंबड्या मारणे हे निषिद्ध ठरविले गेले. ते तर राहोच, पण घनघोर अरण्यातून वावरणाऱ्या आणि वारंवार मनुष्यवस्तीत शिरून माणसांनाही गट्ट करणाऱ्या सिंह, व्याघ्रादी क्रूर पशूंची मृगया ही प्राणी हिंसा करू नये ह्या निरपवादपणे आचारू गेल्यास अगदी दुबळ्यांनी मनुष्यघातक ठरणाऱ्या
बुद्ध मतासाठी अशोकाने दंडे ठरविली. ब्राह्मण, क्षत्रियादी वैदिक धर्मीयांच्या धर्माचरणावर अशोक इकडे अत्याचारी बंदी घालीत असताना तिकडे त्याच्या मोठमोठ्या स्तंभावरून उपदेश कोरून ठेवीत होत, असे की सर्व धर्मीयांशी सहिष्णुतेने वागावे, श्रमणांचा आणि ब्राह्मणांचा सत्कार करावा. ह्या त्याच्या कृत्यातील धडधडीत विसंगती त्याच्यासारख्या संयमशील नि विवेकी सम्राटाच्याही ध्यानात येऊ नये हे आश्चर्य आहे. बौद्ध धर्माच्या काही शिकवणीचा राष्ट्रीय शक्तीवर नि समाजधारणेवर घातक परिणाम झाल्यावाचून राहणार नाही, हे आर्य चाणक्याने अशोकाच्या आधीच 50 वर्षे हेरून ठेवलेले होते. ह्यास्तव मौर्य साम्राज्याचा सारा राज्यप्रबंध ज्या अर्थशास्त्रावर आधारलेला होता, त्या आपल्या अर्थशास्त्र ह्या ग्रंथात संसार सोडून भिक्षू होऊ इच्छिणाऱ्यांसाठी काही राष्ट्रीय दृष्टीने उपयुक्त असे प्रतिबंध त्याने घातलेले होते. उदाहरणार्थ चाणक्याचा एक दंडक असा आहे की अल्पवयीन स्त्रीने तिच्या मातापित्याच्या आणि राजसत्तेच्या अनुज्ञे वाचून संसार सोडून भिक्षू संधान प्रवेश करू नये. दुसऱ्या एका दंडकाप्रमाणे कोणीही पुरुष त्याचेवर अवलंबून असलेल्या स्त्रीला मुलांची व्यवस्था लावण्यापूर्वी भिक्षू होण्यास मज्जाव केलेला आहे. परंतु अशोकाचे काळात नि नंतर हे प्रतिबंध लुप्त झाले आणि कोणत्याही लहान मोठ्या माणसास संसार सोडून भिक्षू संघात जाण्यास सरळ मोकळीक झाली. ह्या भिक्षू संघात शिरलेल्या सहस्रावधी लोकांना अन्न, वस्त्र, शय्या, निवासादीच्या सोयी धर्मार्थ फुकट केल्या जात असत आणि त्याचा सारा व्यय राजकोषातून होई. अशोकाने त्याच्या साम्राज्याच्या कोशातील कोट्यानुकोटी रुपयांचा व्यय अशा भिक्षू संघाकरिता मोठमोठे विहार बांधण्यासाठी आणि त्यातून निवसणाऱ्या लक्षावधी भिक्षूंची उपजीविका चालवण्यासाठी चालविला होता. परंतु साम्राज्याचा हा सारा राज्यकोष बहुतांशी साम्राज्यातील वैदिक धर्मीयांच्या करातून संपत्तीतून भरला जात होता आणि त्याचा विनियोग त्याच्या विरुद्ध जाणाऱ्या बुद्ध मताच्या सार्वत्रिक प्रचारावर होत होता. ही त्यांच्याच संपत्तीची त्यांच्याच विरुद्ध पक्ष बलवान करण्यासाठी केलेली उधळपट्टी त्या वैदिक धर्मीय जनतेस असह्य होऊन त्यांच्यात तीव्र असंतोष वाढत जावा हे साहजिकच होते. साम्राज्याच्या शस्त्रबळाच्या मुळावरच घाव. परंतु राजदंडाच्या बळाने अशोकाने साऱ्या साम्राज्यात आणि बाह्य देशीही चालवलेल्या बौद्ध धर्मातील अतिरेकी अहिंसेच्या प्रचाराचा भारतीय साम्राज्याच्या मुळावरच जो घाव पडत होता, तो वरच्या इतर कृत्याहूनही राष्ट्रीय अस्तित्वात नि स्वातंत्र्यास अधिक हानिकारक होता. सर्वत्र शस्त्रबळ हे हिंसामय आणि पापकारक आहे. क्षात्रधर्म आचरणारे हे हिंसक नि अधर्म्य वर्गात मोडणारे असून जे कोणी अहिंसेची शपथ घेऊन शस्त्रत्याग करून संसार सोडून भिक्षू होऊन विहाराविहारातूनच बौद्ध धर्मानुसार जगत राहतील, त्यांचा वर्ग हा राष्ट्राच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या हताहत होणाऱ्या क्षत्रिय सैनिक वीरांपेक्षाही उच्चतर, पुण्यकर नि पूजार्हतर आहे, असा बौद्ध धर्मोपदेश जिकडे तिकडे अशोकाने नेमलेल्या नि पोचलेल्या सहस्रावधी भिक्षूकडून चालू झाल्यामुळे सामान्य समाजात सुद्धा शस्त्रधारी नि वीरवृत्ती अशा कोणाही सैनिकांपेक्षा कोणीही ऐतखाऊ भटकता भिक्षू हा मानार्ह आणि धर्माचरणी समजला जाऊ लागला. अशोकाने त्याच्या स्तंभावर इतर धर्मातूनही आढळणारे एक ठराविक वाक्य कोरले आहे की शस्त्रविजयापेक्षा धर्मविजय हा श्रेष्ठ आहे.